दंडोत प्रणाम. मायबापो, आपण आज 15व्या अध्यायाचे 10 श्लोकाचे अर्थ बघणार आहोत. तर श्रीकृष्ण महाराज पहिल्याच श्लोकात म्हणतात, ते म्हणतात, अर्जुना ऊर्ध्वमूल मदशाख मस्वस्तम प्राहुर्यम छंदांशी यश पर्णानी यस्तम वेद सवेद. हा संसार वृक्ष आहे. तर ह्या संसार वृक्षाला पिंपळाच्या झाडाची उपमा दिलेली आहे. ऊर्ध्वमूल मदशाख मस्वस्तम अस्वत्थ म्हणजे पिंपळाचा वृक्ष. पिंपळाच्या वृक्षाची उपमा दिलेली आहे. तो वृक्ष मात्र उलट आहे. त्याचा शेंडा खाली आहे आणि वर मूळ आहे. ऊर्ध्वमूल आणि मधात शाखा आहेत. मधात शाखा आणि त्याला अस्वत्थ म्हणजे पिंपळाचा वृक्ष म्हणतात. प्राहुर्यम छंदांशी यश पर्णानी, वेदाचे छंद याचे पान आहेत. आणि याला जो जाणतो यस्तम वेद सवेद. महाभाऊ, हा प्रपंच एवढा अवघड आहे समजायला. भल्या भल्याला समजायला नाही हो. भल्या भल्याला हा प्रपंच समजला नाही आणि त्या प्रपंचातच गुंतून बसले. तर अनेक लोक ह्या प्रपंचात गुंतून बसले. प्रपंच समजतच नाही. ज्याला 4 वेद समजले त्याला प्रपंच समजला, असं श्रीकृष्ण महाराज म्हणतात. तर मग प्रपंच कसा आहे? मग प्रपंच संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की प्रपंच दुःखमुळं चोहीकडे इंगोळ, विश्रांती नाही कोठे रात्र न दिन तळमळ. आणि काम क्रोध लोभ सुनी पाठी लागली ओढाळ. असे म्हणजे याच्यात हा कसा आहे, दुःखाचा मूळ आहे. संसार दुःखमुळं चोहीकडे इंगळ, विश्रांती इथं नाहीच कुठं. आणि रात्र दिन तळमळत राहते माणूस. आणि त्यात काम क्रोध लोभ अशा 3 कुत्रे आपल्या पाठीमागे लागले. आणि ते असे तसे नाही, वढाळे. मग याच्यातून आपल्याला समजायचं, याच्यातून आपल्याला सुधारायचं आहे. त्या कुत्र्यापासून आपलं संरक्षण करायचं आहे. कसं करायचं ते बघा. तर परमेश्वराला शरण गेल्याशिवाय त्या कुत्र्यापासून आपल्याला आपलं संरक्षण होतच नाही. संत तुकाराम महाराज म्हणतात की हा संसार बांधवडी आहे. ह्या संसार दुःख बांधवडी आहे. ह्या संसार सुखाचा विचार नाही कुठे. इथं कुठं सुखाचा विचार नाही. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. आणि असं म्हणतात ते. आणि त्या बहिणाबाई चौधरी म्हणतात की हा अरे संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताले चटके तवा मिळती भाकर. इथं कोणतंही काम केल्याशिवाय आपल्याला त्याचा फायदा मिळत नाही, त्याचं फळ मिळत नाही. कर्म करावंच लागतात. म्हणून तर श्रीकृष्ण महाराजानं गीता सांगताना 3 अध्यायामध्ये कर्माचं विवेचन केले. 3रा अध्याय, 4था अध्याय, 5वा अध्याय. 3रा अध्याय कर्मयोग, 4था अध्याय ज्ञान कर्म संन्यासयोग आणि 5वा अध्याय कर्म संन्यासयोग. असा हा महाभाऊ संसार असा आहे. आणि त्याचे वेदाचे छंद आहे, त्याची पानं येतं यस्तम वेद सवेद. आणि ज्याला जो जाणतो तो वेदविद आहे असं समजावा. आता दुसऱ्या श्लोकात ते म्हणतात की आधस्य ऊर्ध्वम प्रसृता तस्य शाखा. त्याच्या शाखा फांद्या खालीन वर पसरलेल्या आहेत. आणि त्या कशाने वाढलेल्या आहेत? गुणप्रवर्धा विषय प्रवाला, त्रिगुणानं वाढलेले आहेत. आपला वृक्ष जो सांसारिक वृक्ष आहे तो पाण्यानं वाढतो, पण हा वृक्ष गुणानं त्रिगुणानं रजतम सत्व ह्या 3 गुणानं वाढलेलं आहे. आधस्य मुलाने नुसंततानी. आणि याच्या मुळा खाली आणि वर पसरलेले आहेत. आणि कर्मानुबंधेने मनुष्य लोके. आणि या संसारातले जे मनुष्य प्राणी आहेत ते सर्व कर्मानं बांधलेले, असं श्रीकृष्ण महाराज आपल्याला म्हणतात. आता 3ऱ्यामध्ये काय म्हणतात बघा. ते म्हणतात न रूपमसे तत्वोपलब्धते. त्याचं रूप आपल्याला कुठं दिसत नाही. उलटं रूप कुठं दिसतंय आपल्याला? वृक्ष दिसतो पण उलटा वृक्ष दिसत नाही. न रूपमसे तत्वोपलब्धते नांतोर्ण चादीर्ण संप्रतिष्ठा. आणि त्या वृक्षाची केव्हा सुरुवात झाली आणि केव्हा शेवट होईल हे कोणालाही माहीत नाही. अस्वस्थ मेनम सुविरूढ मुलं मत्संग शस्त्रेन दृढेन चित्वा. आणि अस्वस्थ म्हणजे त्या पिंपळाच्या झाडाच्या मुळ्या ज्या येतात दृढ झालेले आहेत, दृढ कणखर झालेले आहेत. आणि ते अनासक्त रूपी शस्त्रानं छेदून काढायचे. दृढेन चित्वा. पण छेदून काय करायचे? मग ततः पदम तत्परिमायतयम यस्मिन गतानं निवर्तती भूये. आणि ते पद शोधून काढायचं आहे की जिथं ही प्रपंच रचनेची प्रवृत्ती कुठं तयार झाली.
कोणी रचला हा प्रपंच, कशासाठी रचला, याचं मूळ आपल्याला शोधून काढायचं आहे. आणि तत पदांतात परिमार्तयम यस्मिन गतानं निवर्तन्ति भूये. आणि तसं पद आपल्याला शोधून काढायचं आहे की जिथं आपल्याला पुन्हा वापस याची गरज नाही, वापस येण्याची गरज नाही, असं पद सोडून काढायचं आहे. काय करायचं आधी, मस्त अनास्तिक रूपशास्त्रानं याच्यामुळे छेदून काढायच्यात आणि असं पद सोडून काढायचं आहे की जिथं गेल्यावर आपल्याला पुन्हा वापस याची गरज नाही. आणि तमेव चाध्यम पुरुषं प्रमध्ये येतं प्रवृत्ती पुरुषापुराणी. आणि ह्या प्रपंच रचनेची प्रवृत्ती जिथून झाली त्या परमेश्वराला शोधून काढायचे, आद्य पुरुषाला शोधून काढायचे. आणि बाबा मग त्या तिथं जाताना काय पाहिजे, आपल्याला कसं जावं लागेल, असं तसं माणूस जात नाही तिथं. कोणला सापडन ते धाम, निर्वाण मोह, जो संसाराची आसक्ती ज्यानं सोडली, जिथं संगदोषा ज्यानं इंद्रिय जिंकले, तो अध्यात्म नित्य परमेश्वराचं चिंतन करतो, विनिवृत्त कामावतून विवृत्त झालेला आहे, कामवासनेची संपूर्णता मिटलेली आहे, द्वंद्वही मुक्त, सुखदुःखादी द्वंद्वातून तो मुक्त आहे, सुखदुःख संज्ञे त्याच्या पुढे गेलेला आहे, सुखदुःखाच्या पलीकडे गेल्या, गच्छन्ति मुळा पद्मवे यमतात. आणि असे आमूढ झालेली माणसं त्या परमेश्वराच्या धामाला पोचू शकतात, त्या परमेश्वराची धामाची प्राप्ती ते करू शकतात. मग ते धाम कसं आहे, श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना, न तद भासयते सूर्य न शशांको न पावक. तिथं सूर्याच्या किरणाची गरज नाही, ते स्वयं प्रकाशित आहे. न तद भासयते सूर्य न शशांको न पावका. आणि चंद्राच्या शीतलतेची गरज नाही, त्याला शीतल करू शकत नाही चंद्र, सूर्य त्याला प्रकाश देऊ प्रकाशित करू शकत नाही. आणि यद्गत्वान निवर्तन ते तद्धाम परमम. आणि जिथून गेल्यावर पुन्हा ह्या नश्वर संसारात येण्याची गरज नाही, असं परमेश्वर म्हणतात की माझं ते धाम आहे. आणि ह्याच्यावर जे पृथ्वीवर जीव लोक आहेत ते माझे सर्व माझे अंश आहेत. मम वंशो जीवलोके जीवभूत सनातन. आणि सगळे भूत सनातन आहेत मात्र म्हणतो, त्याचा केव्हा जन्मलेन केव्हा मरणार याचं माहीत नाही आपल्याला. आणि ते काय करतात, मृत्यूसमयी मनश्रेष्ठा इंद्रियांनी मन सह 6 इंद्रियाला ते घेऊन जातात. मृत्यू झाल्यावर मनश्रेष्ठा इंद्रियांनी प्रकृती स्थानिकर्षती शरीरम यदोपनती याच्या प्रितकामती सुर गुरुत्व आणि संयती वायुगंधान नेस्यात. जसा वायू याला सुगंधाला वाहून नेतो त्याप्रमाणे ते 6 इंद्रिय मनासह 6 इंद्रियाला ज्ञानेंद्रियाला घेऊन सोबत जातात. तर आणि ते कोणचे येतं ज्ञानेंद्रिय, श्रोत्रम चक्षु स्पर्शनंच, कान, चक्षु म्हणजे डोळे, स्पर्श म्हणजे स्पर्श, रसनम जिव्हा, घ्राण नाक, अधिष्ठाय मनश्चयम विषयानुपश्य होते. आणि त्या यानं माणूस सुख घेत असतो, ह्या 6 इंद्रियानं सुख घेतो. तसं तर 8 इंद्रियानं सुख घेतो माणूस, 5 ज्ञानेंद्रिय आणि 3 कर्मेंद्रिय, हात, तोंड आणि उपस्थ. आता हात म्हणजे हात माहितीत आपल्याला, तोंड हातानं कोणचं सुख घेतो हे तुम्हाला माहिती आहे नेहमीच, तोंडानं कोणचं सुख घेतो हे बी तुम्हाला माहिती आहे. आणि उपस्थ म्हणजे लघवीची जागा, त्यानं कोणचं सुख घेतो आपण ते बी तुम्हाला माहिती आहे. तर श्रोतम चक्षु स्पर्शनंचे रसनाम घ्रामयोचे अधिष्ठाय मनश्चयम विषय अनुपशी होते. आणि त्या 8 इंद्रियानं माणूस सुख घेत असतो. आणि उत्क्रामंतम शीतमापी भुंजानन गुणायंतम विमुडानानुपश्यंती पश्यंती ज्ञानचक्षुषे. आणि हे सुख घेत असताना हे सगळ्यांनाच समजत नाही, पण जे ज्ञानचक्षु आहे त्यालाच हे समजत आहे. आपण जे सुख घेतो ते त्यालाच समजत आहे, बाकी जे अज्ञानी लोक आहेत त्याला हे सुख घेतलेलं समजत नाही. विमुडानानुपश्यंती पश्यंती ज्ञानचक्षुषे. असं माझ्या बाबा हा 10 अध्यायाचा सरळ अर्थ तुम्हाला मी सांगितला आहे. उद्या 10 श्लोकाचा मी उद्या अर्थ सांगेन. असे 20 श्लोक आहेत हे अध्यायामध्ये. माझ्या बाबा अध्याय एवढा महत्त्वाचा आहे की कोणी मेलं तरी मी हा देव वाचतात, कोणी जन्मलं तरी वाचतात, कोणाचं घर पाडायचं असलं तरी हा देव वाचतात, कोणाचं घर बांधायचं असलं तरी बी हा देव वाचतात. माझ्या बाबा काही बी झालं तरी हा अध्याय वाचतात. म्हणून कारण हा पुरुषोत्तम योग आहे. उद्या मी सांगू तुम्हाला
वेदानं काय म्हणले, श्रीकृष्ण महाराजांना वेद काय म्हणतात हे उद्या मी तुम्हाला सांगेन. माय बाबा, याप्रमाणे अभ्यास करा आणि तुमचं भलं करून घ्या अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम. आणि झालं तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा अशी पण विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.